आज या सकाळच्या वेळेस मी आपल्या संपूर्ण प्रेक्षकांचं वर्ड्स ऑफ होप या आत्मिक कार्यक्रमामध्ये स्वागत करीत आहे. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो आणि तुम्हा सर्वांच्या द्वारे एकच जिवंत देव जो संपूर्ण मानव जातीचा निर्माण करता आहे त्याचा धन्यवाद तुमच्या मुखामधून सदैव निघो. हा जो कार्यक्रम आहे जो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवितो त्यामागचा एकच उद्देश आहे की आपण जे आहोत मानव, आमचा निर्माण करता कोण आहे, या संपूर्ण सृष्टीला कोणी निर्माण केलेलं आहे, आतापर्यंत सर्व काही या सृष्टीचं नियंत्रण कोणाच्या हातामध्ये आहे आणि कोण या पृथ्वीची उलथापालट करीत असतो. आणि विशेष प्रकारे आम्हाला श्वासोश्वास देणारा, या भूतलावर जिवंत ठेवणारा जो परमेश्वर आहे त्याच्याविषयी आम्ही सर्वांनी माहिती करून घेणं फार गरजेचं आहे आणि महत्त्वाचं आहे. मला माहित आहे की या कार्यक्रमामध्ये जोडलेला प्रत्येक प्रेक्षक हा देवावर विश्वास ठेवणारा आहे, पण तुम्हापैकी अनेक जण असे आहेत की ते आजही गोंधळलेल्या अवस्थेत आहेत की नेमकं कोणी संपूर्ण सृष्टीची निर्मिती केलेली आहे किंवा मानवाची निर्मिती केलेली आहे. यावरून प्रत्येक जो वेगवेगळ्या वस्तूंवर, प्रतिमेवर विश्वास ठेवणारा व्यक्ती आहे तो गोंधळलेला आहे. आणि म्हणून हा जो कार्यक्रम आहे तो तुमची गोंधळलेली अवस्था बाजूला करण्यासाठी, तुम्हाला स्थिर करण्यासाठी आणि एकच जो महान देव पिता परमेश्वर आहे त्याच्या चरणी आणण्यासाठी या कार्यक्रमाचं संपूर्ण जे काही टेलिकास्ट आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचविल्या जात आहे. आजही आपण विशेष प्रकारे एका मुख्य विषयावर चर्चा करणार आहोत आणि विशेष प्रकारे आज आपण पाहणार आहोत, मनन करणार आहोत की परमेश्वर आम्हाला या विषयाबद्दल काय सांगू इच्छित आहे. आपण प्रार्थना करूया आणि आजचा विषय आपण परमेश्वराच्या हातामध्ये सुपूर्द करूया, जेणेकरून तुम्हाला आणि मला सहाय्य मिळेल की आम्हाला या सर्व गोष्टी समजण्यासाठी. आपण प्रार्थना करू. जिवंत महान परमेश्वरा, मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आज सकाळच्या वेळेस अनेक प्रेक्षक परमेश्वरा आपले सर्व काम बाजूला सारून त्यांनी हा वेळ तुझ्या वचनासाठी काढलेला आहे, तुझ्यासाठी काढलेला आहे आणि चांगलं वचन ऐकण्यासाठी काढलेलं आहे. त्याबद्दल मी तुझे आभार मानतो आणि तुझ्या नावाला धन्यवाद देतो. स्वर्गीय परमेश्वरा, प्रत्येकापर्यंत हे वचन जाण्यासाठी आणि त्यांना समजण्यासाठी तू मदत कर परमेश्वरा आणि तुझी कृपा दया पुरव. प्रत्येकाला तुझं वचन समजण्यासाठी ज्ञान दे, बुद्धी दे, चातुर्य दे, हीच माझी विनंती आहे. आमचा धन्यवाद तारणारा प्रभू येशू याच्याच द्वारे ही प्रार्थना तुझ्याकडे केली म्हणून तो ऐक. आमेन. आजचा जो विषय आहे तो तुमच्या टीव्ही स्क्रीनवर आलेला आहे आणि तो आहे निमित्त, एक्सक्यूज. आणि हा शब्द तुम्हाला माहित आहे, निमित्त, कारणे. आणि आम्ही हा जो काही शब्द आहे तो आमच्या परिचयाचा शब्द आहे आणि व्यवहारामध्ये, नोकरीमध्ये, शिक्षणामध्ये आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये हा शब्द प्रामुख्याने वापरला जातो जर कोणी योग्य काम करत नसेल आणि त्याला दिलेली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडत नसेल तर मग तो जे काही कारण देतो त्याला म्हटलं गेलेलं आहे एक्सक्यूज. जे काही जबाबदारी किंवा शिक्षण, अभ्यास, अध्ययन आणि नोकरी ज्यामध्ये काही गडबड होते त्यावेळेस वरिष्ठ लोक त्याबद्दल प्रश्न विचारतात आणि मग जे कोणी ते काम केलेलं नसतं त्यावेळेस ते वेगवेगळी कारणे देतात आणि एक्सक्यूज त्या ठिकाणी असतात. आणि माणसाला किंवा व्यक्तीला या गोष्टींची सवय पडलेली असते की तो वेगवेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी टाळण्यासाठी अशा प्रकारची कारणे देत असतो आणि मग त्याची ती सवय होऊन जाते. त्याचप्रमाणे कधी कधी दुसऱ्यांवर दोष देणे
हे सुद्धा एक कारण तो आपल्या जीवनामध्ये ठेवत असतो आणि मग तो आपलं जीवन तशा प्रकारे व्यतीत करीत असतो. आणि जिवंत देवाची इच्छा आहे की जे त्याच्यावर विश्वास ठेवणारे आहेत, त्याच्या मागे जाणारे आहेत, त्याचं अनुकरण करणारे आहेत आणि ज्यांना माहीत आहे की जो परमेश्वर आहे तो त्यांच्यावर किती प्रेम करतो, तेव्हा त्यांनी योग्य काम करावं ही देवाची इच्छा आहे. त्यांनी कोणतीच प्रकारची सबब किंवा कारणे देऊ नयेत, खोटी कारणे देऊ नयेत ही देवाची इच्छा आहे. जे आहे ते त्यांनी होला हो असावं, नाहीला नाही असावं, असं परमेश्वराचं वचन आहे. विशेष प्रकारे उत्पत्तीच्या पुस्तकामध्येच आपल्याला सुरुवातीलाच पाहायला मिळतं की मानवी स्वभाव कशा प्रकारचा आहे आणि मानवाचा स्वभाव हा मनुष्याला कशा प्रकारे त्या ठिकाणी तशी कारणे देण्यासाठी भाग पाडतो. आपण वचन वाचणार आहोत उत्पत्ती याचा 3रा अध्याय आणि 12वं वचन. उत्पत्तीचं पुस्तक याचा 3रा अध्याय आणि 12वं वचन. बुक ऑफ जेनेसिस चॅप्टर 3 वर्स 12. उत्पत्ती याचा 3रा अध्याय आणि 12वं वचन. आदाम म्हणाला, जी स्त्री तू मला सोबतीस दिली तिने त्या झाडाचे फळ मला दिले आणि ते मी खाल्ले. या ठिकाणी देवाचं वचन काय सांगत आहे इकडे लक्ष द्या. परमेश्वराने पहिला पुरुष आणि पहिली स्त्री या जगामध्ये जी निर्माण केली, म्हणजे या संपूर्ण मानवांचा जो मूळ पुरुष आहे तो कशा प्रकारे कारण देत आहे, सबब सांगत आहे. या ठिकाणी बघा काय म्हणत आहे 12व्या वचनामध्ये. आदाम म्हणाला, जी स्त्री तू मला सोबतीस दिली तिने त्या झाडाचे फळ मला दिले आणि ते मी खाल्ले. याचा अर्थ त्याने ताबडतोब जो काही त्याने अपराध केला, त्याने देवाविरुद्ध त्याची आज्ञा जी होती ती मोडली आणि मग त्याचा जो दोष आहे तो विशेष प्रकारे त्याला जी पत्नी करून देण्यात आलेली होती, देवाने तो विवाह लावलेला होता आणि तो त्याच्या शरीराचाच भाग होता, तरीही त्याने तिच्यावर हा दोषारोप केलेला आहे. कारण दिलेलं आहे आपल्या स्वतःच्या चुकीसाठी. तो कारणे देत आहे की मी चुकलो नसतो पण असं कारण घडलेलं आहे. प्रेक्षकांनो, विशेष प्रकारे तुमच्या माहितीस्तव मी सांगतो की जेव्हा परमेश्वराने या संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली, त्या संपूर्ण या सुंदरशा सृष्टीला, पृथ्वीला, आकाशाला, चंद्र, तारे आणि सर्व काही प्राणी जेव्हा परमेश्वराने निर्माण केले, त्यावेळेस बायबल आम्हाला सांगतं या सर्वांवर देखरेख करण्यासाठी, या सर्वांची काळजी घेण्यासाठी, या सर्वांवर प्रमुख असण्यासाठी परमेश्वराने पुरुषाची निर्मिती केली, म्हणजे आदामाची निर्मिती केली. त्याला मातीमधून निर्माण केलं, त्याच्या नाकपुड्यामध्ये श्वास फुंकला आणि तो जीवधारी प्राणी झाला, पहिला पुरुष या जगामधला, ज्याचं नाव परमेश्वराने आदाम अशा प्रकारे ठेवलेलं आहे. आणि मग बायबल आम्हाला सांगतं की देवाने पाहिलं की याच्या बरोबरीचं कोणी येथे नाही आहे आणि याला सहकारी मला निर्माण करायचे आहे. आणि परमेश्वराने विशेष प्रकारे आदामाला गाढ निद्रा लागू दिली आणि त्याची एक फासडी काढून त्याची स्त्री बनवली. आणि मग जेव्हा आदामाने पाहिलं त्या स्त्रीकडे, तेव्हा त्याने पाहिलं की हुबेहूब माझ्यासारखी आहे. आणि आम्ही दोघही त्या ठिकाणी या संपूर्ण सृष्टीमधील जितकेही वस्तू निर्माण झालेल्या आहेत, प्राणी आहेत, त्यांच्यापेक्षा आम्ही वेगळे आहोत. आणि म्हणून त्याने तिला म्हटलं की ही माझ्या हाडातला हाड आणि मांसातलं मांस आहे. आणि मग ते नर आणि नारी, पती आणि पत्नी म्हणून तेथे राहू लागले. आणि बायबल सांगतं की त्या एदेन बागेमध्ये परमेश्वराने सुंदर अशा प्रकारचं त्यांच्यासाठी राहण्याची व्यवस्था केलेली होती. आणि मग तेथे एक बऱ्या वाईटाचं ज्ञानाचं झाड होतं, जे मनुष्याला तशा प्रकारे आठवण करून देणारं होतं. आणि मग त्या झाडाचं फळ खाऊ नये अशी एकच आज्ञा यांना सांगण्यात आलेली होती.
बाकी सर्व काही तुम्ही मुबलकपणे खाऊ शकता, जीवन आपलं व्यतीत करू शकता, पण हे जे काही झाड येते आहे या झाडाचं फळ खाऊ नका. आणि बायबल आम्हाला सांगतं की कालांतराने मग त्या ठिकाणी आदामाची जी पत्नी हवा होती ती त्या बागेमध्ये गेली आणि सैतानाने तिला भुरळ पाडली, सैतानाने तिला फसवलं. आणि बायबल सांगतं मग तिने ते फळ खाल्लं आणि मग आपला नवरा आदाम यालाही दिलं. आणि जेव्हा ही गोष्ट परमेश्वराला समजली, जेव्हा परमेश्वर आला त्यावेळेस त्या ठिकाणी ती वेगवेगळी कारणं देऊ लागले. आणि जेव्हा आदामाला विचारलं तेव्हा आदामाने म्हटलं की जी स्त्री तू मला दिली म्हणजे तुझ्यामुळेच तशा प्रकारे झालेलं आहे, तू जर दिलं नसतं तर मग असं घडलं नसतं. म्हणजे तो त्या ठिकाणी सरळ सरळ देवाला दोष देत आहे की ह्या गोष्टी तुझ्यामुळे घडलेल्या आहेत. आणि आजही मानवी स्वभाव तसाच आहे मनुष्याचा की तो सर्व काही देवावर ढकलून मोकळा होतो की देवा हे असं घडलं नसतं तर असं झालं असतं आणि मग ते तू घडवलेलं आहे, तुझ्यामुळे झालेलं आहे. आणि अशा प्रकारे तो आपल्या जीवनामध्ये कारणे देत आहे. आणि बायबल आम्हाला सांगतं की त्याने दिलेली जी कारण आहे ते देवाला पटलं नाही आणि देवाने त्याला त्या ठिकाणी शिक्षा दिलेली आहे, पनिशमेंट दिलेली आहे. याचा अर्थ स्पष्टपणे आहे की आम्ही जे काही आमच्या जीवनामध्ये जे काही आम्हाला मिळालेलं आहे, देवाने ज्ञान दिलेलं आहे, बुद्धी दिलेली आहे, चातुर्य दिलेलं आहे, ताकद दिलेली आहे, जे काही दिलेलं आहे त्याचा वापर जर आम्ही योग्य प्रकारे करीत नसू आणि त्यासाठी जर आम्ही कारणे देत असू चुकीची की आम्ही त्याच्यामुळे हे करू शकत नाही, तर मग ती कारणे देवबापाला पटणार नाहीत आणि परमेश्वर नक्कीच त्याचा जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. याचा अर्थ अशा प्रकारचा आहे की जगामध्ये काही गोष्टी आम्ही जीवनामध्ये जसा प्रकारे तो आमचा भाग झालेला आहे अशा प्रकारे आम्ही जीवन जगत असतो. आणि मग प्रत्येक गोष्ट जर आमच्याच्याने झाली नाही किंवा आम्ही केली नसेल तर मग त्यासाठी आम्ही कारणे शोधत असतो आणि मग कारणे देण्याची सवय मनुष्याला लागलेली असते. आणि मग तशा प्रकारची सवय अशी होऊन जाते की जसं काही तो आमच्या जीवनाचा भाग आहे आणि कारण देऊन सुटून जायचं आहे, काहीतरी कारण त्या ठिकाणी द्यावं लागणार आहे. आणि मनुष्य तशा प्रकारे विचार करतो आणि त्याला सहज घेतो. तशाच प्रकारे आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने अनेक विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये कार्य केलेलं आहे आणि त्यांना फार मोठी जबाबदारी दिलेली आहे की त्यांनी जाऊन जगाला योग्य मार्ग दाखवायचा आहे, जगाला सुवार्ता सांगायची आहे. आणि मग त्यासाठी जर ते कमी पडले आणि मग ते जर कारणे देऊ लागले तर त्या कारणांचा परमेश्वर हिशोब घेणार आहे. म्हणून विश्वासणाऱ्यांनो लक्षात घ्या, जे काही ज्ञान, जे काही बुद्धी, जे काही परमेश्वराने विश्वासणाऱ्यांना दिलेला आहे त्याचा वापर देवाच्या राज्यासाठी होणे ही देवाची इच्छा आहे, मंडळीसाठी होणे ही देवाची इच्छा आहे. जे काही योग्य काम परमेश्वराने तुमच्याद्वारे करू इच्छिलेलं आहे ते तुम्ही केलं पाहिजे. लक्षात घ्या, सर्व चांगली कामे, सत्कृत्य ही प्रत्येक मानवाने करावी, विशेष प्रकारे विश्वासणाऱ्यांनी सत्कृत्य करावी ही देवाची इच्छा आहे, देवाची आज्ञा आहे. आणि बायबल हे सांगतं की तुम्ही सत्कृत्य करीत असताना त्या ठिकाणी निराश होऊ नका, ते करीत जा, त्यामध्ये कंटाळा आणू नका. आणि ह्या गोष्टी मनुष्याने करायला पाहिजेत. आणि मग पुष्कळशा वेळेस काही लोक वेगवेगळी कारणे देतात आणि मग ते आपल्या जीवनामध्ये तशा प्रकारची योग्य कार्य करू शकत नाहीत. देवाने जे त्यांना ज्ञान दिलेलं आहे, जे काही टॅलेंट्स दिलेलं आहे, जे काही परमेश्वराने त्यांना आशीर्वादित केलेलं आहे त्याचा वापर योग्य प्रकारे व्हावा. आणि मग ही देवाची इच्छा आहे. देवाने एकाही विश्वासणाऱ्याला कोणत्याच ज्याही गोष्टी त्याला दिलेल्या आहेत, लक्षात घ्या. आणि मग जर त्यांनी त्या ओळखल्या तर त्याला समजून येईल की परमेश्वराने त्याला किती आशीर्वादित केलेला आहे आणि त्याचा वापर परमेश्वरासाठी, परमेश्वराच्या कार्यासाठी आणि विशेष प्रकारे संपूर्ण मानवांसाठी व्हावा ही देवाची इच्छा आहे.
त्याचप्रमाणे आणखीन आपण वचन वाचणार आहोत की या एका मनुष्याने कारण दिलं आणि पापाचं कारण दिलं आणि मग देवाने त्याला शिक्षा दिली आणि मग त्या शिक्षेचं स्वरूप आतापर्यंत मानवाला भोगावं लागत आहे हे लक्षात घ्या. ते एक पाप आज मनुष्याच्या जीवनामध्ये त्याचं काय घडलेलं आहे ते देवाच्या वचनामध्ये सांगण्यात आलेलं आहे. मी वचन वाचतो आपल्या सर्वांसाठी, कृपा करून लक्ष द्या. रोमकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि 12वं वचन काय सांगतं इकडे लक्ष द्या. बुक ऑफ रोमन चॅप्टर 5 वर्स 12. एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले. जे आज मनुष्य या जगामध्ये आल्यानंतर तो मरण पावतो आणि मृत्यू ही एक भयंकर अशा प्रकारची घटना आहे आणि फार दुःखदायक आहे, कारण तो या जगामधून निघून जाणारा आहे. पण हे मरण जगामध्ये कसं आलं हे लक्षात घ्या आणि त्याचं मुख्य कारण आहे की एका माणसाच्या द्वारे, म्हणजे जो आमचा मूळ पुरुष आहे, ज्याच्या द्वारे संपूर्ण मानव जात निर्माण झालेली आहे, तो मूळ पुरुष आदाम याने पाप केलं, कारणे दाखवले आणि पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण आलं आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारचे मरण पसरले. लक्षात घ्या, हे शारीरिक मरणाबद्दल बोलत आहे, पण त्याचप्रमाणे जर हे जे मरण आहे हे तर प्रत्येकाला येणार आहे, पण त्याचं मुख्य कारण तुम्हाला काय समजलेलं आहे? पापामुळे जगामध्ये मरण आलं. सुरुवातीला देवाने असं ठरवलेलं नव्हतं. परमेश्वराने सुरुवातीपासूनच विचार केलेला होता की मानव हा सदा सर्व काळासाठी जगेल, हा सदा सर्वदासाठी राहील. पण त्याने स्वतः पाप केलं, सैतानाने त्याला भुलवलं आणि जगामध्ये मरण आलं. हे शारीरिक मरण आहे, लक्षात घ्या. आता या मरणापासून मानवाची सुटका नाही, लक्षात घ्या. पण लक्षात घ्या, एक गोष्ट फार महत्वाची आहे आणि मग या शारीरिक मरण जे आहे ते मनुष्याला अवश्य येणार, पण जे सार्वकालिक मरण आहे ते मानवाला प्राप्त होऊ नये त्यासाठी देवाने योजना आखली आणि परमेश्वराने त्याचा एकुलता एक प्रिय पुत्र प्रभू येशूला या जगामध्ये पाठवलं आणि मग तो या जगामध्ये आला आणि या संपूर्ण मानवांच्या पापासाठी, म्हणजे तुमच्या आणि माझ्या पापांसाठी वधस्तंभावर मरण पावला, यासाठी की आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. म्हणजे सार्वकालिक मरणापासून सोडवण्यासाठी देवाने त्याचा एकुलता एक प्रिय पुत्र प्रभू येशू याला आम्हासाठी पाठवलं की आम्ही सार्वकालिक मरणापासून वाचावं. देवाने सुंदर अशा प्रकारची ह्या प्रकारचा हा एक प्लॅन केलेला आहे की मानव कशा प्रकारे या सार्वकालिक मरणापासून वाचू शकतो. त्यासाठी देवाने सुंदर अशा प्रकारची योजना आमच्यासाठी आखलेली आहे. ती मानवाला कळणं फार महत्वाचं आहे, कारण हे जे काही मरण या जगामध्ये आलेलं आहे त्याचं अजूनही अनेकांना कारण समजलेलं नाही. पण बायबल हे स्पष्ट सांगतं की एका मनुष्यामुळे या जगामध्ये मरण आलं, त्याच्या पापामुळे, आणि ते जगात पसरलं. लक्षात घ्या, मरण हे जे काही आलेलं आहे, पण शारीरिक मरण मनुष्याला येणार, पण जे सार्वकालिक मरण आहे, जे काही सार्वकालिक शिक्षा आहे, ती मनुष्याला त्या पापामुळे मिळू नये त्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने संपूर्ण जे काही आहे आपल्या सर्वांची जी पातकं आहेत
ती आपल्या स्वतःवर घेतली. लक्षात घ्या, सर्व मानवांची पातकं आपल्या स्वतःवर घेतलेली आहे. याचा अर्थ तुमची आणि माझीही पातकं प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःवर घेतली आणि तो वधस्तंभावर मरण पावला, यासाठी की तुम्ही आणि मी त्या ठिकाणी सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश करावा. ही देवाची इच्छा आहे. त्याचप्रमाणे आणखीन एक वचन मी वाचतो, जे प्रभू येशू ख्रिस्ताने विशेष प्रकारे हे जे काही निमित्त आहे, एक्सक्यूज आहे, त्याबद्दल फार चांगलं सांगितलेलं आहे, उदाहरण दिलेलं आहे. ते उदाहरण यावेळेस मी आपल्या सर्वांसाठी वाचत आहे. लूक वर्तमान याचा 14वा अध्याय आणि 16 ते 24 वचन मी आपल्या सर्वांसाठी वाचत आहे. लूक वर्तमान याचा 14वा अध्याय आणि 16 ते 24 ही वचने. लक्ष द्या या वचनांकडे. प्रभू येशू ख्रिस्ताने हा दाखला आपल्या संपूर्ण शिष्यांना आणि काही तिथल्या ज्या लोकांना शिकवलेला आहे. तो दृष्टांत आहे, दाखला आहे. प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला शिकवित आहे. आजही त्या दाखल्याच्या द्वारे तुम्हाला आणि मला भरपूर गोष्टी शिकायला मिळतात. आपण वाचणार आहोत हा दाखला. लूक वर्तमान याचा 14वा अध्याय 16 ते 24 वचन. बुक ऑफ लूक चॅप्टर 14 वर्सेस 16 to 24. काय म्हटलं बघा. त्याने त्याला म्हटले, कोणा एका मनुष्याने संध्याकाळची मोठी जेवणावळ केली, तेव्हा पुष्कळांना आमंत्रण केले आणि जेवणाच्या वेळेस आता या तयारी झाली आहे असे आमंत्रितास सांगावयास त्याने आपल्या एका दासाला पाठविले. तेव्हा ते सगळे सारखेच निमित्त सांगू लागले. पहिला त्याला म्हणाला, मी शेत विकत घेतले आहे, ते मला जाऊन पाहिले पाहिजे. मी तुला विनंती करतो, मला क्षमा असावी. दुसरा म्हणाला, मी बैलांच्या 5 जोड्या विकत घेतलेल्या आहेत, त्या मी तपासावयाला जातो. मी तुला विनंती करतो, मला क्षमा असावी. आणखीन एक जण म्हणाला, मी लग्न केले आहे म्हणून माझे येणे होत नाही. मग त्या दासाने येऊन आपल्या धन्याला हे वर्तमान सांगितले. तेव्हा घरधन्याला राग आला व तो आपल्या दासाला म्हणाला, नगराच्या रस्त्यात व गल्ल्यात लवकर जा आणि दरिद्री, व्यंग, आंधळे व लंगडे यास इकडे घेऊन ये. दास म्हणाला, महाराज, आपण आज्ञा केल्याप्रमाणे झाले आहे, तरी अद्याप जागा आहे. धनी दासाला म्हणाला, माझे घर भरून जावे म्हणून सडकावर कुंपणाकडे जाऊन लोकांना आग्रह करून घेऊन ये. कारण मी तुम्हा सांगतो की त्या आमंत्रित माणसापैकी एकालाही माझ्या जेवणातले काही चाखावयास मिळणार नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने हा दाखला सांगितलेला आहे आणि विश्वासणाऱ्यांनी अनेक वेळेस यावर प्रवचन ऐकलेले असेल किंवा संदेशही दिले असतील. आणि आज पुन्हा नव्याने तुम्हाला आणि मला या दाखल्यावरून पुष्कळशा गोष्टी शिकायला मिळत आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताने हा दाखला सांगितलेला आहे. आणि बघा या ठिकाणी काय लिहिलेलं आहे, निमित्त कशा प्रकारे. तेव्हा ते सगळे सारखेच निमित्त सांगू लागले, कारणे देऊ लागले. आणि मग त्याच्यापैकी जी कारण जर तुम्ही आणि मी वाचली तर तुम्हाला आणि मला समजून येईल की या लोकांनी तर काही चुकीचं म्हटलेलं नाही. हे तर चांगलं बोलत आहेत, कारण जी सत्य परिस्थिती आहे ती या ठिकाणी नमूद आहे. कोणी शेत घेतलेलं आहे आणि ते त्यासाठी फार महत्वाचं आहे. त्या शेताची काळजी घेणं, त्याकडे जाऊन पाहणं, कारण ती वस्तू त्याच्या घरामध्ये आलेली आहे, त्याच्या नावावर ते शेत झालेलं आहे. आणि मग दुसरा जो आहे त्याने 5 बैलांच्या जोड्या विकत घेतलेल्या आहेत, म्हणजे महागडे पैसे, जे काही महाग त्या ठिकाणी प्राणी आहेत ते त्याने विकत घेतलेले आहेत, किमतीवान आहेत त्याच्यासाठी. आणि मग त्याच्यासाठी ती फार महत्वाची गोष्ट आहे, तेही त्याला पाहणं आहे. आणि मग आणखीन एकाने निमित्त सांगितलं की मी तर लग्न केलेलं आहे आणि आता मला तशा प्रकारे येता येणार नाही. आणि मग ही जी काही कारणं आहेत ही अशा प्रकारची या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. आणि मग नंतर जो व्यक्ती आहे, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, ज्याने या संपूर्ण समारंभाचं आयोजन केलेलं होतं, म्हणजे हे जे लोक होते त्यांच्या तो बरोबरीचा मनुष्य होता, त्यांच्यासारखाच तो श्रीमंत होता आणि त्याने त्या लोकांना बोलावलेलं होतं. आणि मग त्या लोकांनी त्या ठिकाणी याच्या आमंत्रणाला
त्या ठिकाणी प्रतिसाद दिला नाही, कारण त्यांच्या मागे महत्वाची कामं होती. आणि मग या गरधण्याला राग आला आणि आपल्या नौकराला त्यांनी सांगितलं की जा, रस्त्यावर जा, गल्लीमध्ये जा, जिथे कुठे गरीब लोक भेटतील, दरिद्री भेटतील, लंगडे भेटतील, व्यंग भेटतील, जे कोणी बसतील त्यांना घेऊन ये. आणि मग अशाही प्रकारे तो म्हणत आहे की त्याच्या दासाने त्याला येऊन सांगितलं की अजून जागा आहे, पुष्कळशी लोक आलेले आहेत, पण अजून जागा आहे. मग तो काय म्हणतो की सडकावर कुंपणाकडे जाऊन लोकांना आग्रह करून घेऊन ये, ओढून घेऊन ये त्यांना, कारण माझ्या घरामध्ये सर्व लोकांसाठी जागा आहे, त्यांना घेऊन ये. आणि आता या ठिकाणी आम्हाला हे उदाहरण, हा दाखला आमच्या समोर प्रभू येशू ख्रिस्ताने ठेवलेला आहे. विश्वासणाऱ्यांनो, एक फार महत्वाची गोष्ट आहे. ज्यावेळेस आम्ही प्रभू येशू मध्ये येतो, प्रभू येशूचा स्वीकार करतो, प्रभू ख्रिस्ताची कृपा आम्हावर होते आणि मग पुष्कळशा गोष्टी ज्या आम्हाला पाहिजे असतात त्या आशीर्वाद रूपाने परमेश्वर आम्हाला देतो. सर्व गोष्टीचा तो पुरवठा करतो. जे काही आम्ही त्याला मागतो त्या सर्व योग्य गोष्टी तो आम्हाला देतो. आणि पण त्याने जी काही आज्ञा आम्हाला सांगितलेली आहे, जा आणि संपूर्ण सृष्टीला जाऊन सुवार्तेची घोषणा करा. त्याचप्रमाणे संपूर्ण विश्वासणाऱ्यांना माहित आहे की स्वर्गामध्ये प्रभू ख्रिस्त प्रत्येकासाठी घर तयार करीत आहे. कारण प्रभू ख्रिस्ताची इच्छा आहे की जेथे प्रभू येशू आहे तेथे मानवामध्ये जे आहेत विश्वासणारे ते सर्व तेथे राहावे. आणि जो कोणी येशूचा स्वीकार करेल त्यांच्या पापांची क्षमा होईल. हे सर्व विश्वासणाऱ्यांना माहित आहे. आणि मग तरीही व्यस्त कार्यक्रमामुळे, व्यस्त व्यवसायामुळे अनेक लोकांना वेळ मिळत नाही किंवा ते त्या ठिकाणी सामोरे येत नाही. आता मला माहित आहे की प्रत्येकालाच तशा प्रकारचं दान नसतं, पण आम्ही वेगवेगळ्या प्रकारे देवाच्या सेवेला मदत करू शकतो. कोणी आपल्या ज्ञानाच्या द्वारे मदत करू शकतो, कोणी आपल्या कौशल्याच्या द्वारे मदत करू शकतो देवाची सुवार्ता अनेकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. कोणी आपल्या ताकदीचा उपयोग करू शकतो, सामर्थ्याचा उपयोग करू शकतो प्रभू ख्रिस्ताची सेवा पुढे घेऊन जाण्यासाठी. अनेक जण असे आहेत की जे व्यवसायामध्ये भरभराटीस आलेले आहेत. ते आपला पैसा, आपलं धन देऊन देवाच्या सेवेसाठी प्रामुख्याने भाग घेऊ शकतात. आणि शक्य होईल तर कोणाला ना कोणाला तरी जाऊन देवाचं वचन ते सांगू शकतात. कारण जर ते एवढा मोठा व्याप सांभाळत आहेत, बिझनेस सांभाळत आहेत आणि त्या ठिकाणी चांगल्या पदावर आहेत, चांगलं कौशल्य त्यांच्या हातामध्ये आहे, वेगवेगळ्या ठिकाणी कामावर आहेत आणि प्रत्येक जण त्या ठिकाणी देवाने त्यांना प्रत्येकाला वेगवेगळी दानं दिलेली आहेत, ज्ञान दिलेलं आहे, बुद्धी दिलेली आहे, त्यांचा वापर ते करू शकतात. हे देवाला माहित आहे. आणि म्हणून देवाची इच्छा आहे की आम्ही कोणती सबब तो आल्यावर सांगू नये. कारण या जगामध्ये आम्ही सबबी सांगतो, ठीक आहे, लोक म्हणतात बरोबर आहे, पण देवाच्या समोर एकही सबब चालणार नाही. आणि परमेश्वराची इच्छा आहे की त्याच्या लोकांनी योग्य प्रकारे कार्य करावं. देवाच्या सेवकांनी विशेष प्रकारे वचनाकडे लक्ष द्यावं, घडून जावं, अभ्यास करावा आणि देवाचं वचन जे आहे तेच सांगावं. त्यामध्ये मनगडंत कहाण्या त्यांनी रचू नये किंवा त्यामध्ये काही भर घालू नये किंवा त्यामधून काही काढू नये. कसल्याच प्रकारचं कारण देऊ नये. जे आहे ते वचन लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, ही देवाची इच्छा आहे. त्यासाठी तुम्ही काही निमित्त देऊ नका. जे आहे ते सरळपणे परमेश्वराचं वचन कार्य करणार आहे. आणि म्हणून ज्याही परिस्थितीमध्ये तुम्ही असाल, परमेश्वराची इच्छा आहे की जा आणि सुवार्ता सांगा. परमेश्वर तुम्हाला सहाय्य करणारा आहे, आशीर्वादित करणारा आहे. पण आशीर्वादित झाल्यानंतर परमेश्वराचं अधिक मोठ्या प्रमाणामध्ये कार्य व्हावं ही देवाची इच्छा आहे. परमेश्वर करो तुम्हाला आणि मला या सुंदरशा संदेशाच्या द्वारे परमेश्वर आशीर्वादित करो. आणि आमचं बोलणं होय तर होय, नाही तर नाही असावं ही देवाची इच्छा आहे. आपण प्रार्थना करूया. जिवंत महान परमेश्वरा, मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो.
विशेष प्रकारे अनेक प्रेक्षकांपर्यंत परमेश्वरा तुझं वचन गेलेलं आहे. त्याचप्रमाणे परमेश्वरा विश्वासणाऱ्यांनी परमेश्वरा तुझं वचन ग्रहण केलेलं आहे आणि प्रत्येक विश्वासणाऱ्याला जी जबाबदारी तू दिलेली आहे ती योग्य प्रकारे पार पाडण्यासाठी त्यांना सहाय्य कर, हीच माझी विनंती आणि प्रार्थना आहे. हे प्रभू, आम्हा प्रत्येकावर तुझी कृपा दया करो. आमचा धन्यता आणणारा प्रभू येशू, याच्याच द्वारे ही प्रार्थना केली म्हणून तू आहे. आमेन.